शेतकरी मित्रांनो, आपल्या भागात आमचा नाशिक एरियामध्ये बऱ्यापैकी मक्का पीक केलं जातं. कारण दुसऱ्या पिकांपेक्षा मक्काचा भाव आणि ॲव्हरेजच्या हिशोबाने बऱ्यापैकी परवडतं. पण ह्या वर्षी मक्काला एवढा काही समाधानकारक भाव नाही. पण बघा तुम्ही, सोंगायचं जी सिस्टीम आहे ना, तिचे रेट खूप वाढले. कारण मक्का बऱ्याच ठिकाणी पडल्या. मग सोंगणारे मजूर आमच्या भागात 8,000 9,000 पर्यंत घ्यायला लागले. सरासरी 8,000 बऱ्यापैकी लोकांनी दिली मजुरी. आणि काही लोकांनी तर 8,500 रुपये 9,000 रुपये सुद्धा दिली. आपलं एकरभर हार्वेस्टरने सोंगलं होतं आपण 1.5 एकर. पण अर्धा एकर बाकी होतं. तर मग अर्धा एकरासाठी बरेच मजूर यायला तयार नव्हते किंवा भेटायचे नाही, वेळेवर नाही. आपल्याला मग तयार करायचं होतं मक्याचं वावर कांद्यासाठी. तर मग काय विषय असा होता की सोंगून घ्यायचं वेळ आली. सोंगणं सोपं आहे. हे बघा तुम्ही, सोंगायला आपण पटपट सोंगू शकतो. पहिले बिट्ट्या पाडून घेतल्या होत्या आधी. बिट्ट्या पाडल्यानंतर आपण हा चारा सोंगत होतो. सोंगायला सवय आपली मोडली, पण सोंगणं सोपं आहे. पण चारा जमा करणं अवघड आहे. चारा जमा करायला खूप जीवावर येऊन जातं. कारण पूर्ण कवळ्याच्या कवळे एका ठिकाणी नेऊन वळे बांधायची, परत सगळं जमा करायचं. थोडं क्रिटिकलच काम होऊन जायले. आजकालच्या तरुण पिढीला हे काम करणं इच्छा नाही होत. त्याच्यामुळे जे लोक करताना तेच म्हणतात की हे काम खूप अवघड, एवढं सोपं नाही आहे. तर तुमच्या भागात काय मक्का काढण्याची मजुरी असेल नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडं तर 800 पुढंच आहे सरासरी. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये 8,000च्या वरतीच मजुरी लागलेली आहे. तर तुमच्या भागात काय मजुरी लागली असेल कमेंट करून नक्की सांगा. आणि मक्काचे बाजारभाव पण ह्यावर्षी थोडेसे मागच्या वर्षाच्या तुलनेत ॲव्हरेजिंग कमीच भेटत आहे. पण विलाज नाही, आपल्याला कांदे लावायचे म्हणून ही मक्काचे वावर लवकर रिकामे करणे. नंतर पाऊस आल्यामुळे बऱ्याच ठिकाणची मक्का पडली तर 9,000 म्हणता येते लोक.